बस इथेच सोडा. चला आता जाते मी शाळेला. लाडू छान तालीम करा. हा. येते. अहो काय झालं? जास्तीच्या अपेक्षा करू नका, मोहात कधी पडू नका. हो असल्या आशा आम्ही कधी करतच नाही बघा वासुदेव महाराज. मोह कोणी ओळखलाय महाराजा? कधी आला तो आपल्याला कळतही नाही. माणसानं कायम सावध राहो. वासुदेव असं का म्हणलं? अहो पैसे मिळवण्यासाठी माणूस काहीही करतो, ते करू नका असं म्हणायचं होतं त्यांना. पण आपण कधी वाईट मार्गाने पैसा कमवलाच नाही, मग सावध राहा असं का म्हणलं? हो ते सुद्धा सांगितलं त्यांनी. हे बघा कसं आहे, समोर पैसा दिसत असला की चांगलं काय वाईट काय माणसाला काही कळत नाही. म्हणून आपण सावध असायला हवं. आपण चुकीचं करतोय का बरोबर करतोय याचा 10 वेळा विचार करायचा. आणि मनात जरा जरी शंका असेल ना तरी ती गोष्ट करायचीच नाही. आपण सावध असलो ना की आपण नीट विचार करतो, म्हणून ते म्हणाले की सावध राहा. हा बरोबर आहे. आपण कायम सावध राहायला पाहिजे. मी कधीच चुकीच्या मार्गाला जाणार नाही. अहो तेवढी खात्री आहे माझी तुमच्यावर, तुम्ही काहीच चुकीचं करणार नाही. आणि हो सूरज भाऊजींवर सुद्धा माझी खात्री. तुम्ही काही चुकलात तर सूरज भाऊजी तुम्हाला सावध करतील, आणि सूरज भाऊजी काही चुकले तर तुम्ही त्यांना सावध करा. हो. मी चुकलं की तुम्ही आहेत की मला सावध करायला. मी तर आहेच आहे, पण तुम्हा दोघा भावांवर माझा पूर्ण विश्वास आहे. माऊ मला बी भाऊ पाहिजे. खर्चाला मी राहणारच आता आणावं. मला बी भाऊ पाहिजे. काका बोका सारखा. बरं आपण शोधूया तुला नंतर भाऊ. पण माझ्यापेक्षा बारका पाहिजे. काका बोका बारका नव. बरं बाबा, चला आता निघूया ना. तर वस्तात खवळतील आपल्यावर काय. हा चला निघतो. हो आणि हो सूरज भाऊजींवर माझा पूर्ण विश्वास. ते जे करतील ते बरोबरच करतील. तुम्ही काही काळजी करू नका. बरे येते. चला बाय. साहेब आज हा या 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 तुमचा गुड मॉर्निंग. बसा. लवकर आलात. होय गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हेड ऑफिस करून अप्रूव्हर आलंय विथ ऍडव्हान्स अमाऊंट. खरंच काय? हो. आमची कंपनी नियमांच्या बाबतीत फारच स्ट्रिक्ट आहे. डील ठरलं की त्यानुसार लगेच पावलं उचलतात. हा तुमचा चेक आणि ही डील ऍग्रीमेंट. सही कर. माझी सही रानादाची लागेल ना? डील तुमच्या नावाने केली आहे आणि बाकी प्रोडक्ट स्टँडर्डची डॉक्युमेंट्स आहेत त्यावर राणादांच्या सह्या लागतील. प्रोडक्ट स्टँडर्ड्स? आमची कंपनी व्यवहाराच्या बाबतीत जशी स्ट्रिक्ट आहे तशीच ती प्रोडक्ट क्वालिटीच्या बाबतीतही स्ट्रिक्ट आहे. जी चव आमच्या दिल्लीच्या प्लांट मधल्या कॉर्नफ्लेक्स मध्ये आहे तीच चव इथल्या प्लांट मध्ये पाहिजे. त्यासाठी जो मका तुम्ही लावणार आहात त्याची स्टँडर्ड्स आम्ही सेट करणार. त्यानुसार तुम्हाला काम करायला लागेल. म्हणजे? डोंट वरी, आम्ही इलिगल काही सांगणार नाही. हेल्थ डिपार्टमेंटच्या अप्रुव्हल नुसारच सगळं असणार आहे. मग ठीक आहे, मग काय काळजीचं कारण नाही. एक नंबर काम झालं बघा. आमचा व्याजाचा प्रश्न मिटला की. बाय द वे, तुम्ही माझ्या एक्सटेंडेड ऑफरचा विचार केला का? तुम्ही आणखीन काही शेतकऱ्यांना तयार केलं तर तुम्ही बिझनेस पार्टनर म्हणूनही काम करू शकता. नाही आम्ही तयार आहे आणि काही शेतकऱ्यांशी बोललोय पण आम्ही. होय, एवढी आमची डील झाली की नाही, मग काय अडचणीचं कारण नाही बघा. आणि रानादा करतोय म्हटल्यावरती गावातले शेतकरी एका पायावरती तयार होती. बेस्ट. काँग्रेस तुमच्या नवीन बिझनेस बद्दल आणि ऑल दी बेस्ट अगेन. थँक्यू बरं का. वेलकम. चला येऊ आम्ही. हो,
लवकरात लवकर प्रोडक्ट स्टँडर्डचे डॉक्युमेंट साईन करून घेऊयात. मग खऱ्या अर्थाने तुमचा बिझनेस सुरू होईल. करूया लगेच. एकदा राणादाला फायनल झालं म्हणून सांगतो आणि मग घेऊया सही आपण. हरकत नाही. चला येतो. निघू. या. हे पेन तुमचं. चला येतो. राहू द्या. मरता विश्वासच होईना झालाय मला. तुमचे दिवस बदलणार. अरे मर्दा नुसतं माझं नाही, तुझं बी दिवस बदलणार की. होय 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 राहू द्या. आपण इतक्या दिवस लई ठिकाणी हातपाय मारले, होय. खरं कुठेच आपल्याला यश मिळालं नाही. खरं या टायमाला मला गॅरंटी आहे बघ, आपल्याला यश मिळणार म्हणजे मिळणार. मला बी ह्या टायमाला गॅरंटी आहे यशाची. राहू द्या. हे सगळं राहण्यात वहिनीमुळे झाले बघ. होय होय होय. त्यांनीच मला साथ दिली, त्यांनी माझा विश्वास ठेवला आणि म्हणून आपण एवढी मोठी मजल मारली आहे बघ. होय. त्याने आपल्याला ह्यातनं बाहेर काढलं, चांगल्या वळणावरती आणलं. सुनीता, मी काय म्हणतोय, हा. पहिल्यांदा आपण एक ऑफिस घेऊया आणि धूमधडाक्यात बिझनेस सुरू करूया. एक नंबर बोललायच बघ मर्दा, करायचं की. मी काय म्हणतोय सुनीता, हा. अहो एवढं मोठं आपल्या हातात आले, मग आपण त्याचं सेलिब्रेशन करूया की. अरे करूया की. हा? कसं करायचं सांग नुसतं तू. अहो ते आपलं आहे की. ए नाही नाही काय नाही, चला राहू दे, परत कवा तर करू. काय करता तुम्ही. अरे काय ढिल्ली कुस्ती खेळायलाय, लाव जोर जरा. हा शाबास. अरे पवित्र जरा व्यवस्थित. हा हा चल शाबास, उचल. हा हा बाल्या. हा लाव जोर. शाबास. अंगाशे. हा अरे तालिमीत रोज आल्यावर असाच जोर चढतोय अंगात. हा पाड दे रानाला. हा कळू दे त्याला, तालीम बुडीला कसा पैलवान चितपट होतोय ते. शाबास. हा म्हणतेस का माझा बारका भाऊ? अरे पण तुला कशाला भाऊ पाहिजे? अरे राणादाला भाऊ आहे तर मला पण पाहिजे. अरे मला बनव की तुझा बारका भाऊ. ए तू नाही, मला बारका भाऊ पाहिजे. पण बारका कशाला पाहिजे तुला? तो बारका असल्यावर मी त्याला सांभाळून नेणार. राणादा काका बोकाला कसं सांभाळून देतोय तसं. म्हणून याला भाऊ बनवतोस व्हय? हा. आजपासून ह्यो माझा भाऊ. तू बनणार नव? बनणार. ये बघ माझे बाबू. अरे तालीम सोडून काय चाललंय रे तुमचं. हा सूरज. हा राणादा, अरे खुश खबर आहे. कसली. अरे मर्दा डील झाली की फायनल आणि चेक बी मिळाला आपल्याला. तू पहिला घरी ये लवकर. खरं का काय. होय 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 होय. अरे मी आता ऑफिसातनं बाहेर पडलोय बघ. चालते मी निघतो लगेच. हा पोच लवकर, मी पण पोचतो. काय हा शाबास. हा हा वस्तात. काय ते जरा घरला जायचं होतं लवकर. कशाला. ते महत्वाचं काम आहे. हा चल राणादा. अरे रानाचं काम आहे, तू कशाला जातोस. तू थांब इथंच, तुला भाल्या सोडल घरला. हा माझा बी काम आहे आणि याचं बी आहे. तुम्ही दोघं म्हणजे सारख्याला वारकी. बोलण्यात आणि थापा मारण्यात तुम्ही दोघं शेम टू शेम. नाही वस्तात, अहो खरंच काम आहे. पाहिजे तर आज लवकर जातो, उद्या थांबतो की उशिरा पतोर. उद्या जर काय कारण सांगितली तर दोघांची मी तंगडी मोडून ठेवतो बघ. जावा. वस्तात नमस्कार करतो. चल रे.
हा चला रे करा सुरू. केनव लाडू तुझं कसलं काम रे? सांगतो नंतर ना. त्यांना राहणारा तुझं काय काम आहे? ये काका बोकानं घराला बोलायला लवकर. सांभाळायला सांभाळायला? भाऊ म्हणत नव्हती का तू काका बोकाला सांभाळून देतोस म्हणून? अच्छा ते वय. आता लहान भाऊ आहे म्हणल्यावर सामावून घ्यायला पाहिजे का नको? म्हणून मी पण बारका भाऊ आणलाय. वारका भाऊ कोण रे? तो बघ तिकडे. अय पप्पा ये ये. यो हा चल सांगतो तुला वाटत. त्याला बी बसू माग. आता आणि कशाला? हा बस बस आणि चल लवकर. बरं ठीक आहे चल. ए, बस सर पुढे सर. आबा गोदा का या की जरा बाहेर. राणादा ए राणादा अरे लवकर ये बाहेर. आबा हे धर प्रत्येक. आबा ठीक आहे कडे. अरे हो क्षण तो अहो दिदा काय झालं? ठीक आहे तुझ्यासाठी साडी. अहो पण गोदा का हे तुझं लुगडं दर 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 दर. राधा ही तुमची साडी. शिपेदा हा तुमचा नवा कोरा मोबाईल आणि हे तुमचं गिफ्ट. सूरज हा? एवढा खरंच कशाला केलास? अगं गोदाक्का मी म्हंटल तसं डील फायनल झाली की. हे बघ हे कॉन्ट्रॅक्ट आणि यो नवा कोरा चेक. आता आपलं व्याज बी फिटणार आणि माझा बिझनेस बी सुरू होणार. आता नवीन बिझनेस सुरू होणार म्हटल्यावर तुमच्या सगळ्यांसाठी भेटवस्तू आणणं हे माझं कर्तव्य नाही काय? राणादा अरे ये लवकर लवकर. हे बघ ठीक आहे हे तुझं टी शर्ट आहे का भारी? आता हे आणि कशाला? अरे बाबा हे बघ की डील फायनल झाली. हे बघ कॉन्ट्रॅक्ट. एक नंबर काम झालं बघ. नाही डील फायनल झाले चांगलं झालं पण एवढा खर्च करायची गरज नव्हती. नाही उत्साहाच्या भरात समजा पैसे खर्च करून आला नाही ना व तुम्ही? नाही म्हणजे आपल्या जमिनीचं व्याज बी फेडायचंय नाही तर ते राहायचं बाजूला. अगं तो व्यवहार वेगळा आणि माझ्या बिझनेसचा व्यवहार वेगळा. बाबा हे सगळं माझ्या पैशात आणले मी. आता पैसे जपून ठेवायचं का खर्च करायचं? नाही राणा भाऊजी जमिनीच्या व्याजाचे पैसे खर्च केले नसत्याल तर मग काय हरकत नाही. तसं बी आपली जमीन गेल्यापासून या घरात नवं काय बी आलं नव्हतं. या निमित्तानं आलं तर आपल्याच माणसासाठी केलंय नवं मग होऊ दे खर्च. हा बघ माझ्या मनातलं बोललीस एकदम. चांगले तुम्ही दोघं नवरा बायको एकच विचार करताय आमची काय हरकत नाही. असंच गोडी गुलाबीने राहा. आता तुम्ही दोघं नवरा बायको वाटायला लागलात. ते ना लाडू कुठे राहणार? त्याच्यासाठी सायकल आणले बघ खास. आता काय सांगायचं त्या लाडूचं? अरे नवा दोस्त आणलाय त्यानं गावातनं. ते साहेबरावची ओळख करून द्यायला गेलाय. नवा दोस्त म्हणजे मी आपला दोस्त म्हणतोय पण खरं काय ते त्यालाच माहित बाबा. तो काय सांगणं झालाय बघा. असं होय आता सायकल बघितलं कसा बोलतोय बघ तू. चल चल चल. हळू जावा. तो आमचा साहेबराव. साहेबराव तो माझा नवा भाऊ पप्प्या. कसा वाटला? मस्त म्हणलं साहेबराव. पप्प्या बनणार ना माझा भाऊ? बोल की पप्प्या. ते काय घाबरालाय? अरे लहान भाऊ म्हणल्यावर ऐकावं लागतं. काका बोका कसं ऐकतो राहण्याचं तस ऐकणार ना माझं. ए पप्प्या बोल की. अरे काय करायलायस? अरे लाडू मर्दा असं चोर जबरदस्ती भाऊ बनवायचं असते वय. नाही
मग तोच म्हणला मी भाऊ म्हणून. पप्पा होय म्हणलं. होय. अच्छा हे काम होतं वय तुझं. घे ना लाडू. पक्क्याच्या पोराला घरला चल म्हणून काय घेऊन आला? अरे असू दे राणा. अरे दोघं मिळून खेळतील की. हे लाडू ते बघ त्यासाठी सायकल आणल्या. हे बघ सायकल आणल्या तुझ्यासाठी नवीन. ये कशी आहे? पप्पा ही सायकल तुझी. तर थांबणार नव तू. लाडू जाऊ दे त्याला घरला. आपण खेळू की. राणादा मी सांभाळून देतो त्याला. तो माझा बारका भाऊ आहे ना व. मला घरी जायचंय. पप्प्या तुला सायकल देतो. थांबणार ना तू? हो. भाऊ कधी येणार? सांच्याला. तिला माझा बारका भाऊ दावाचा आहे. ती मला उडकू म्हणली होती. मीच एकटाला उडकला. अरे पर लाडू नाही मी माऊला माझा बारका भाऊ धावणार. काका बोका संध्याकाळ कधी होणार? संध्याकाळी. पप्पा चल आपण सायकल चालू. काका बोका बसव त्याला. हा पप्या चला आता आपण सायकल चालवायची. बस बस बस. आता हे लाडू शिकवी त्याला. जाऊन दे पुढं. जाऊन दे पुढं. हा ये. अरे तुम्ही? आज काय एवढा उशीर? अहो कवापासून वाट बघतोय तुमची. अहो महाजन सरांनी हजेरीपट बनवायला सांगितलं. आता लाडूमुळे खूप सुट्ट्या होतात ना, मग काम पूर्ण नको करायला. हा हे बी खरंय म्हणा. बरं तुम्ही एवढे फोन का करत होता? त्याचं काय खुशखबर द्यायची होती. म्हणलं प्रत्यक्षात सांगूया. या या सूरज 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 अरे सांग की. वहिनी अहो डील फिक्स झाली. आणि हे बघा चेक. अरे वा भाऊजी, तुम्ही जे सांगितलं ते करून दाखवलं. होय सगळी तुमची आणि राणादाची कृपा आहे बघ. हो आमची काय कृपा. नाही जाऊ बाई. अहो बरोबरच बोलतात की ते. खरं तुमच्यामुळे आमच्या ह्यांच्यामध्ये सुधारणा झाल्या बघा. आमासनी जे जमलं नाही का नाही ते तुम्ही करून धावलं. बास हा, आता एवढं कौतुक करू नका. कौतुक करण्यासारखं काम आहे तुझं, मग कौतुक करायला ना ग. एकदम बरोबर बोलात बघा आबा. अहो आता बास. वहिनी हे बघा कॉन्ट्रॅक्ट. बघू जरा. तुला कळतं याच्यातलं? वहिनी सांगतील की. वहिनी बघा बरोबर आहे. भाऊजी अहो त्या मागतात तर त्यांना दाखवा. नाही जाऊ बाई, राहू द्या. तसं बी आम्हासनी काय कळणार आहे त्यातलं. आम्ही आपलं उगा हौसा हौसानी बघायला मागत होतो. राहू द्या. अगं तसं नाही सूरज, तुला अक्कलच नाही बघ. अरे बायको सगळं कोणी असं बोलतोय. वाईट वाटलं का नाही सोनबाईंना? होय, दिलं असतं बघायला तर काय बिघडलं नसतं. अगं फाटकन तोंडात निघून गेलं का? खोलीत जाताना घेऊन जा आणि पहिलं वहिनीच नाही दा. होय मी काढतो समजूत. वहिनी तेवढं वाचून बघा की बरोबर आहे. अरे आत्ताच आली आहे ती. तिला जरा हातपाय धुऊ दे, नंतर न वाचेल की. चालेल. बरं लाडू कुठे आहे? का मागच्या वेळेसारखं कोणाकडे सोडून आलाय त्याला? अहो एकदाच झालं होतं, त्यानंतर कानाला खडा. मग आता आहे कुठे तो? त्याच्या काकाने त्याला नवीन सायकल आणून दिली आहे. अरे वा.
होय त्याच्या भावासंगत खेळतोय त्यो. भाऊ अहो वय बारका भाऊ आहे डिक्टो माझ्यासारखा आहे बघा जाऊन बघा की जाऊ